तर मंडळी आपण आता फिश करीची आता तयारी करत आहोत. तर फिश करीसाठी मी कांदा बारीक चिरून घेते आहे. फिश करीसाठी फोडणीसाठी मी तेल टाकते आहे. चांगलं तेल तापल्यावर आपल्याला फोडणी टाकायची आहे. फोडणीसाठी मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. हे जे टोमॅटो आहे ते उकडून मी बारीक करून घेतले आहे. टोमॅटोची प्युरी केले. त्यानंतर ह्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि खोबरं टाकून बारीक केलेलं आहे. आपलं तेल आता तापलेलं आहे. तर ह्यामध्ये मी आता हा कांदा चांगला सोनेरी कलर यूज तोपर्यंत भाजून घेते. ಅಪ್ಪ ನೀವು ಹೋಗಿ ಬಂದಿರಲ್ಲ ಬಿಸ್ಕಿಟ್ ಇಲ್ಲ ಮನ್ಯಾಗ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನೀವು ಹರಿಯಾಗಿಂದ ಯಾರು कांदा सोनेरीमध्ये भाजलेला आहे. त्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी टाकते. आणि हे वाटप आहे माझ्याकडे. खोबरं आणि जे कोथिंबीर, आलं लसूण टाकलेलं तेही मी ह्यामध्ये मिक्स करते. चांगला मसाला तेल सुटूसपर्यंत भाजून घेणार आहे मी. मस्त असा खमंग वास सुटलेला आहे. चांगलं तेल सुटूसपर्यंत आपल्याला बारीक मंद आचेवर भाजून घ्यायचं. मस्त असा मसाला भाजत आलेला आहे. अजून एक 5 मिनिटं मी ठेवून यामध्ये चवीनुसार आपण थोडं नमक टाकून घेऊया. तिखट आणि हे तिखट मस्त असं भाजून घेऊया परत. तर असा मसाला आपला भाजलेला आहे. त्यामध्ये आपण आता हे पाणी गरम करून घेतले मी ते मिक्स करून घेऊया. चांगलं आता हे होऊ दे. ह्याच्यात मी थोडी कस्तुरी मेथी टाकते. हे मी आमचूर घेतलेलं आहे. आता ह्याला छान अशी उकळ येऊस पण आपण वाट बघायची. तर हे आता अशी माझी करी जी आहे उकळत आहे. त्यामध्ये आता आपल्याला हे जे आपण फिश काढून घेतले होते तर ते टाकून घेऊया. मस्त अशी एक उकळ झाली की आपल्याला हे बंद करून घ्यायचं. ह्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर सर्व करून घेऊया. छान अशी एक उकळी आली की आपण हा आता रस्सा बंद करून घ्यायचा आहे. जास्ती याला हलवायचं नाही, नाहीतर फिश जो आहे तो फुटला जातो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हीही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली रेसिपी.